सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पाथर्डी तालुक्यात एक घटनेने खळबळ उडाली आहे। तालुक्यातील कासार पिंपळगाव शिवारात असलेल्या मुळा पाटबंधारे कॅनॉल मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे। ही धक्कादायक घटना शुक्रवारी 27 मार्च सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून प्राथमिक दृष्ट्या हा खुनाचा प्रकार असल्याचं समोर आलं आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव येथील 2 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। नगर तालुक्यातील जेऊर येथे घुरुडी डोंगरावर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मनमानी व दडपशाही सुरू असल्याचा आरोप अजय पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे। हद्द निश्चित न करता विद्युत वाहनांची उभारणी करण्यात येणार आहे। यामुळे परिसरातील आदिवासी समाजावर अन्याय होत आहे। आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मनमानी व दडपशाही विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अजय पवार यांच्यासह स्थानिक आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील 52 गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5752 घरकुलांपैकी 2215 घरांचे काम सुरू असून 3537 घरे कागदावरच आहे। काही ठिकाणी जागा उपलब्ध असूनही प्रशासकीय प्रक्रियेमुळे घरकुलांची कामे रखडली आहेत। शेती महामंडळाची जमीन मिळाली मात्र आता घरकुले आऊट मंजूर आकडली आहे। काही ठिकाणी राजकीय वादामुळे या घरकुलांना खो मिळाला आहे। श्रीरामपूर मधील सय्यद बाबा चौक येथे रामनवमीच्या श्रीराम झेंडा मिरवणुकीवर 10 ते 12 अज्ञातांनी दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यात 3 जण जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाल्याचं दिसलं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला। रामनवमीच्या निमित्ताने ऋषिकेश सोनवणे याच्या वतीने महादेव मंदिर गोंधवणी येथून पारंपरिक श्रीराम झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। खासदार निलेश लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली। खासदार लंके यांनी माजी सैनिकांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला। नगर येथील माजी सैनिक संतोष जगन्नाथ पिसे यांना डायलिसिस सारख्या अत्यावश्यक उपचारासाठी संबंधित रुग्णालयाने ACHS अंतर्गत सेवा देण्यास नकार दिल्याची बाब त्यांनी मंत्र्यांना निदर्शनास आणून दिली। पाथर्डी पंचायत समितीचे वीज बिल थकीत राहिल्याने बुधवारी वीज वितरण कंपनीने थेट वीज पुरवठा खंडित केल्याची घटना घडली। या प्रकारामुळे पंचायत समितीचा संपूर्ण कारभार अक्षरशः ठप्प झाला असून प्रशासनाच्या ढिसाळ व बेफिकिरी कार्यपद्धतीचे चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे। पंचायत समितीकडे तब्बल 65,000चे वीज बिल थकीत होते। याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेत पुरवठा खंडित केला आहे। शासनाच्या अनेक योजना असून त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली। तालुक्यातील अकोले येथे माजी मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे व्यासपीठावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व समाधान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या। प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, सरपंच जया गर्जे, नारायण पालवे, अशोक चोरमले, सुभाष कोकान, विजय पावले,
भगवान साठे, संपत गर्जे, उद्धव माने आदी उपस्थित होते. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे, त्यामुळे सर्वत्र जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. अशा काळात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने ऊसाला कायमच चांगला भाव दिला आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी बरोबरच एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहे. श्रीगोंदा लोणी व्यंकनाथ येथील उद्योजक लखन नगरे यांनी गावठाण खोमणे वस्ती, नागरेवाडी, मकडेवाडी, महादेववाडी, पराववाडी, काकडेवाडी, शेंडे वस्ती, खामरेवाडी, खेंडरमळा शाळेतील 500 विद्यार्थ्यांना पिशव्या तसेच हनुमान व संत मंदिरास प्रत्येकी 1,11,000 रुपये, सहारा व अग्निपंख फाउंडेशनला मदतीचा हात दिला. लोणी व्यंकनाथ येथे लखन नगरे मित्रमंडळातर्फे लखन नगरे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.